हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? तर आज आपण पाहणार आहोत सर्वांची आवडती अशी भाजी, पनीर मसाला. तर पहा, खूप छान अशी बनलेली आहे. तर चला आपण याची कृती पाहूया. तर चला, सुरुवातीला आपल्याला कढई गरम करून त्यामध्ये आपल्याला गरम मसाले ॲड करायचे आहेत. गरम मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कमी जास्त करू शकता. तर बघा, मी इथे इलायची, थोडंसं चक्र असतं ना ते, आणि तेजपत्ता, लाल मिरची, हे सर्व साहित्य घेतलेलं आहे. आणि दुसरीकडे आपण हे जे बॅटर बनवलेलं आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला टोमॅटो, कांदा, काजू, लसूण, अद्रक, हे सर्व साहित्य आपल्याला थोडंसं तेलामध्ये परतून आपल्याला मिक्सर करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ह्या गरम मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा, आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत झाकून वगैरे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. हे पहा, तुम्हाला तेल सुटेपर्यंत वेट करायचं आहे ह्या मसाल्यांना. तर तुम्हाला यामध्ये रेड चिली, परत तुम्हाला मसाला तिखट पण ॲड करायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. नंतर तुम्हाला धनिया पावडर टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, आणि जिरा पावडर पण टाकायचं आहे. तर हे सर्व साहित्य टाकून तुम्हाला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, परतून द्यायचं आहे छान. पनीरची भाजी म्हणलं ना तर एखादी पोळी जास्तच खातो आपण, हो की नाही? तर छान असं परतून द्यायचं आहे. पनीरची भाजी ना थोडासा जास्त वेळ घेते, पण जितकं तुम्ही शांतपणाने कराल तितकी चव पण छान उतरते. हे बघा, किती छान असं तेल सुटत आहे. आता असं तुम्हाला छान असं परतत राहायचं आहे तेल सुटेपर्यंत. तुम्ही मसाले इथं कमी जास्त करू शकता. त्यानंतर तुम्हाला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. तुम्हाला ज्या टाईपमध्ये तुम्हाला ग्रेव्ही हवी असते, आवडते, त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. हे पहा, आमच्या घरी थोडंसं जास्त ग्रेव्हीवाल्या भाज्या आवडत असतात, त्यामुळे मी थोडंसं जास्त ग्रेव्ही बनवत असते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करत चला. तर बघा, छान असा कलर आलेला आहे, छान तेल पण सुटत चाललेलं आहे. इथं पण तुम्हाला थोडा वेट करणं आहे, 5-10 मिनिट लागतात छान असं मसाला शिजायला वगैरे. छान असं घाई नाही करायची तुम्हाला. छान असं तेल सुटेपर्यंत हलवत राहायचं आहे, वेट करायचं आहे. हे पहा, आणि त्यानंतर तुम्हाला पनीर ॲड करायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार क्यूब
कट करू शकता, छोट्या मोठ्या तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडतात त्या शेपमध्ये तुम्ही कट करून ॲड करू शकता. तर बघा छान असं तेल सुटत आहे. तुम्हाला पहिले ग्रेव्ही छान अशी शिजवून द्यायची आहे आणि त्यानंतर लास्टला तुम्हाला पनीर ॲड करायचं आहे. पनीर पण एक 5 ते 10 मिनटाच्या पुढं नाही जाऊ द्यायचं, नाहीतर पनीर मग सॉफ्ट नाही राहणार आहे. आणि नंतर तुम्हाला कस्तुरी मेथी थोडंसं तुम्हाला हलकं हलकं गरम करून घ्यायचं आहे दुसरीकडे पॅनमध्ये. आणि मग थोडीशी कडक झाली ना, मग तुम्हाला असं क्रश करून त्यावरती टाकायचं आहे. सर्वात लास्टची स्टेप. कस्तुरी मेथीमुळे एक वेगळी चव येते, एक वेगळा श्वास येतो. फायनली भाजी रेडी आहे गाईज. अशा टाईपमध्ये आपली बघा तुम्हाला कसं रेसिपी रेडी आहे ही माझी रेसिपी. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही, कशी वाटली तर भेटूया कमेंट्समध्ये नक्की सांगत चला. तोपर्यंत बाय बाय गाईज. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करत चला. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत आहेत की नाही प्लीज मला सांगत चला, कमेंट्स करत चला. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय गाईज.